नमस्कार. आज माझ्यासाठी माझा खूप खास दिवस. कारण आजपासून मी सुरू करते माझ्या डेली व्लॉगच्या व्हिडिओजला. खूप दिवसाची वाट बघत होते, की सुरू करू. पण विचार येत होता कोणी बघेल का? आपल्याला बोलता येईल का? पण मग तरीही म्हटलं, आपला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी खास असतो. मग ते आपण सगळ्यांसोबत शेअर करायला हवं. तर मग आजपासून सुरुवात करत आहे. माझं आयुष्य आहे थोडं साधं, थोडं घरचं, पण त्यातही नवीन काही रोज घडत असतं. म्हटलं तेच तुमच्या सर्वांसोबत शेअर करूया. मी काही प्रोफेशनली क्रिएटर नाहीये, पण व्हिडिओ मनापासून बनवते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या या साथीची मला गरज आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट व्लॉगला. गुड मॉर्निंग. आता चहा वगैरे घेऊन अंघोळ करून मी झाले आहे रेडी. सकाळी सकाळी उठून आधी चहा घेऊनच मग मी अंघोळ वगैरे करते. नंतर म्हटलं देवपूजा करून घेऊया. आज होता गुरुवार आणि त्यासोबतच गुरुपौर्णिमा सुद्धा. देवपूजा केली. बघा हे आहे माझं सुंदर असं देवघर. हे आहेत माझे स्वामी, जे माझ्या सुखात दुःखात नेहमीच माझ्या सोबतीला असतात. एकदा स्वामींचं स्मरण केलं की बाकी सगळ्या कोणत्याच गोष्टीचे आपल्याला टेन्शन नसतं. सगळं स्वामींवरतीच सोडून द्यायचं. आता देवपूजाही करून झाली. आता म्हटलं कपडे घड्या मारून ठेवूया. कितीही कामं संपली म्हटली ना तरी घरात काही ना काही छोटी मोठी कामं दिसतातच. आता स्वयंपाक करायचा होता पण त्या आधी म्हटले कपडेच घड्या मारून ठेवूया. मला सगळं नीट ठेवायला आवडतं, पण हे आमचे साहेब ते कपड्यांचा ढीग शोधतात. कपडे कुठे ठेवलेत गं? असं विचारणार आणि मग सगळे कपडे उचकणार. शेवटी परत ते मलाच सगळं व्यवस्थित करायला लागतं. तुमच्याकडे पण अशीच काही कहाणी आहे का? कधी-कधी आयुष्याचं पण कपड्यांसारखंच असतं. आयुष्य पण असंच असतं ना, सगळं नीट घड्याप्रमाणे बसवायचं, पण कुणी सगळं उचकून टाकतं. कधी-कधी ना असं वाटतं, की घरकाम म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रकार आहे. कोणी पाहत नाही, पण आपण करत राहतो शांतपणे मनापासून. आता स्वयंपाक बनवायचा होता, तर मी यांना विचारलं काय बनवू? हे रोजही मी हे प्रश्न टाकते, पण हे कधीच मला सांगत नाही की काय बनवू म्हणून. मग मी माझ्या मनाने बनवत असते. आज बनवली होती मस्त अशी डाळ आणि वांग्याची भाजी. आम्हाला दोघांनाही ॲसिडिटीचा खूपच प्रॉब्लेम आहे. तरी एखाद्या वेळेस डाळ खावीशी वाटते ना, तर आज खावं वाटलं तर मग बनवलीच. आपल्या सर्वांचा रोज एकच प्रश्न असतो. सकाळ झाली, संध्याकाळ झाली की एकच प्रश्न. आता जेवणामध्ये काय बनवायचं? आपल्या आवडीचं काही बनवलं की नवऱ्याला आवडत नाही. पण नवऱ्याच्याच आवडीचं रोज बनवून आपल्याला खावं लागतं. एखाद्या वेळेस तर स्वयंपाकाचा खूपच कंटाळा येतो. असं वाटतं आपल्यालाही कधीतरी सुट्टी पाहिजे होती. प्रत्येकाला सुट्टी असते, पण एका गृहिणीला कधीच सुट्टी नसते. तुरीची डाळ मी एकदम मस्तच अशी डाळ शिजवून घेत असते. ती डाळ शिजवली आणि हटवून घेतली ना या पद्धतीने रईने तर एवढी टेस्टी डाळ लागते आणि गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आणि परत तिला उकळून घ्यायचं. एकदम खायला डाळ छान लागते. आधी आम्ही इथली दुकानातलीच डाळ यूज करत होतो. पण ती डाळ एवढी छान लागत नाही. मग काही घरून डाळ आणली. तिचं वरण तर एवढं टेस्ट लागतं मला तर खूपच आवडतं खायला. आता मी यांना विचारलं होतं, की गरम-गरम पोळ्या करू का हो जेवण करायचं का? पण हे बोलले, "नाही माझा कॉल आहे." त्यांचं काम चालू होतं ऑफिसचं. त्यामुळे म्हटलं मग जाऊ द्या आधी आता भांडी घासून घेऊया. मला खूप कंटाळा येतो अशी तीनदा-तीनदा भांडी घासायचा. पण मग एकदाच एक सोबत जास्तच भांडी पडली, की त्यांचाही कंटाळा येतो. आधी स्वयंपाकाची, चहाची भांडी मी घासून घेत असते आणि नंतर मग जेवण झालं, की थोडीच भांडी असते. भांडी घासताना ना मन एकदम शांत असतं. काही ऐकू नको, काही बोलू नको. फक्त हात चालवत राहा आणि विचार फिरत राहतात ना डोक्यात. कधी आजचा मेनू डोक्यात तर कधी उद्याची तयारी. आता भांडीही घासून झाली होती. मग म्हटलं चला चपात्याही करून घेऊया. कणिक तर मी एकदम छोटी होते म्हणजे 4थ्या-5व्या वर्गात असेल तेव्हापासूनच मळते. गावाकडे लवकरच स्वयंपाक शिकवतात, पण मी आधी काही स्वयंपाक करत नव्हते. फक्त कणिक मळायची. आता कसं मस्त अशा चपात्या गोलही होतात आणि फुलतातही. जेव्हा आपण स्टार्टिंगला चपात्या बनवतो त्या ना फुलत ना गोल होत. आई तर खूप रागवायची. पण आता जर चपात्या खूप एवढ्या छान येतात, की आई म्हणते माझ्यापेक्षाही छान चपात्या बनवतेस गं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे, काहीतरी माझ्या घरगुती छोट्याशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.